श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, तुम्ही कसे आहात? आज तुमचे स्वामी महाराज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक संदेश घेऊन आले आहेत. आज हा संदेश तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे निर्मूलन अगदी सहजतेने करेल, ज्याची तुम्हाला माहितीही नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमचे स्वामी महाराज तुम्हाला एक विनंती करत आहे की तुम्ही संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐका आणि मध्येच सोडण्याची चूक करू नका. अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. कारण तुमचे स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या समस्या दररोज सांगत असतात आणि जर तुम्ही हा संदेश मध्येच सोडलात तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. म्हणूनच माझ्या भक्तांनो, हा संदेश स्वामी महाराजांनी तुमच्यासाठी तयार करून सादर केला आहे. हा संदेश तुझ्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्या प्रिय भक्ता, आज मी तुझ्याशी खूप गंभीरपणे बोलत आहे. प्रिय भक्तांनो, हा संदेश आज हलक्यात घेऊ नका, कारण हा तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि महान संदेश आहे. भक्तांनो, हा संदेश पुढे जाण्यापूर्वी तुमचे स्वामी महाराज तुम्हाला एक छोटीशी प्रार्थना करू इच्छितात. जर माझी प्रार्थना मान्य झाली तर कृपया माझ्या या संदेशाला ताबडतोब लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माझे नाम टाईप करताच माझी शक्ती तुमच्या घराकडे आकर्षित होईल. ही अद्वितीय शक्ती तुमच्या जीवनात प्रेरणा बनेल आणि तुमच्या जीवनातील अशा प्रकारे हस्तक्षेप करेल की तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या समस्या असतील ते सर्व निघून जातील. कारण ही प्रचंड शक्ती तुमच्या बाजूने काम करेल. म्हणूनच मी तुम्हाला स्वामी महाराजांचे नाम कमेंट बॉक्समध्ये नमूद करण्यास सांगतो. माझ्या भक्ता, तू नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, एका वेळी एक संदेश फक्त तुलाच फायदा देणार आहे. तुमच्याच भल्यासाठी मी प्रत्येक सत्य सांगत असतो जे तुमच्या जीवनासाठी महत्त्वाचे आहे. यात माझा काहीही फायदा नाही. तर माझ्या प्रिय भक्तांनो, आजच्या काळात जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाहते तेव्हा त्याला इतका तिरस्कार वाटतो की ती व्यक्ती सापडता त्याचे काय करावे असा त्याच्या मनात विचार चालू होतो. जेव्हा त्याचे गृहजीवन चांगले चाललेले असते तेव्हा ते अशा प्रकारे त्याच्या जीवनात भयंकर लोक प्रवेश करतात आणि त्याचं जीवन नेहमीच ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या प्रिय भक्तांनो, आज तुमच्यासोबतही तेच घडत आहे. माझ्या भक्ता, तू हजारो लोकांमध्ये एक आहेस आणि हजारो लोक तुझ्या विरोधात उभी राहिली आहेत. ही लोक तुमच्या विरोधात का उभी राहिली आहेत याचे रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. हजारो लोक तुझ्या विरोधात का उभी राहिली आहेत हे तुम्ही विसरलात का? तू अशी कोणती चूक केलीस की जे तुझ्यावर प्रेम करायचे ते तुझ्या विरोधात का उभे राहिले? माझ्या भक्तांनो, तुमच्या विरोधात उभी आहेत याचा अर्थ असा आहे की तुमचे कोणतेही काम करायला कोणी नाही. तुम्ही तेवढेच करू शकता आणि त्यातही ते हस्तक्षेप करतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारे पुढे जाऊ देणार नाही. हे खूप विचित्र आहे. आजपर्यंत तुम्ही तुमचे जीवन अतिशय साधेपणाने व्यक्त केले आहे. तुम्ही कधीही कोणाशी असभ्य वागले नाही किंवा कोणाशीही गैरवर्तन केले नाही. तुम्ही प्रत्येक व्यक्तीशी अगदी थेटपणे वागलात आणि तुमचे चांगले चरित्र उत्तम आणि भव्य पद्धतीने दाखवले आहे. ही तुमची उदारता आणि तुमच्या माणुसकीची अभिव्यक्ती आहे. माझ्या भक्ता, मी तुला खूप छान तयार केले आहे आणि समजावून सांगितले आहे. तुझ्यामध्ये कितीतरी चांगले संस्कार रुजवले आहे. भक्तांनो, इच्छा असूनही तुम्ही कोणाशीही गैरवर्तन करू शकत नाही, कारण स्वामी महाराजांचे शब्द तुमच्या आत सतत उमटत असतात. आज तुझ्यासोबत जे काही चालले आहे ते बघून मलाही काळजी वाटते. कारण जेव्हा माझा भक्त संकटात असतो आणि तो दुःखी असतो तेव्हा मलाही राहवत नाही. मलाही त्यांच्याबरोबर वाईट वाटते, कारण मी माझ्या भक्तांना आनंदी ठेवण्यासाठी सर्व काही करत असतो. आणि येथे काही लोक आहेत जे तुम्हाला पुन्हा दुःखी आणि निराश करतात, जे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी त्या लोकांचा राग करतो. जे लोक माझ्या भक्तांच्या विरुद्ध असतात त्यांचा मला खूप राग येतो. म्हणूनच मी सांगतो की माझ्या भक्तांवर कोणतीही वाईट नजर टाकू नये, अन्यथा त्याचे परिणाम भयंकर होणार आहे. माझ्या भक्ता,
आज तुझ्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेतला जात आहे. आज तुझी चेष्टा केली जात आहे. माझ्या भक्ता, तुझ्या विरोधात इतकी लोक उभी आहेत की तू त्याची कल्पनाही केली नसशील. तरीही तू अजून तुझा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाहीस. तू तुझ्या कामात मनापासून गुंतलेला आहेस आणि हजारो लोक तुझ्या पाठी लागलेली आहेत. तुला निराश करण्यासाठी तुझ्या त्या आवश्यक गरजा तुझ्यापासून काढून घेत आहेत. पण माझ्या भक्तांनो, त्यांची विचित्र सारणी विचित्रच आहे आणि ती विचित्रच राहणार. त्यांना बदलण्यात काही अर्थ नाही. पण हा तुमचा विजय आहे असे मी सांगतो. त्यांना ते आवडत नाही आणि तुझे यशही त्यांना आवडत नाही. तुम्ही खूप चांगल्या आणि महान गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आतमध्ये अशांतता आहे, कारण तो तुमच्यासारखे काम करू शकत नाही. तुमची सफलता पाहून त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे तुमच्या समोर त्यांची जळजळ होत आहे. त्यामुळे तुमचे विरोधक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत आणि त्यांच्या मनात काय विचार सुरू आहे हे मला कळू शकते. माझ्या भक्तांनो, जर एखाद्या व्यक्तीची परिस्थिती वाईट झाल्यावर एकटे वाटू लागते किंवा तो घाबरतो आणि स्वतःला ते काम करण्यापासून थांबवतो, ज्यामुळे त्याला पूर्ण यश मिळत नाही. त्यामुळे ही त्याची सर्वात मोठी चूक आहे. कारण आज तुम्हाला धीर द्यायला कोणी नसेल, ना कोणी तुमची ताकद वाढवणारा असेल. तुमच्या आत्मविश्वासाला तडा देऊन तुमची हिंमत कमी करण्याचे काम केले जात आहे. असाच काळ चाललेला आहे. मी रोज बघत राहतो आणि मला खूप राग येतो, पण मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे ते करत असलेल्या व्यक्तीला चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. पण मग मनात एक विचार येतो की त्यांना सर्व काही चांगले माहीत नाही, म्हणूनच मी त्यांना माफ करतो. भक्तांनो, तुमचे स्वामी महाराज तुमच्या सर्व चुका माफ करतात. पण जेव्हा कोणी स्वतःला अधिकाधिक अहंकारी समजू लागतो, स्वतःला महान समजू लागतो, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो, तेव्हा मी दृष्टाला शिक्षा करू लागतो. कारण त्यांच्यासाठी हे खूप आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात ते स्वतःमध्ये अहंकाराचे इतके मोठे रोप वाढवतील की ते तोडणे फार कठीण होऊन जाईल. अजूनही अहंकाराचे बीज असेल तर ते नष्ट होऊ शकते, पण जर पोटात अहंकार वाढला असेल तर तो निर्मूलन करणे आणि तोडणे फार कठीण होऊन बसते. म्हणूनच मी सुरुवातीला सर्व काही संपवण्याचा प्रयत्न करतो. जर ते संपण्यासारखे असेल तर माझ्या प्रिय भक्ता, तुम्हाला घाबरण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही. जर ते तुमचा विरोध करत असतील किंवा तुमचे समर्थन करत नसतील तर ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. कारण याआधी तुम्ही त्यांना खूप मदत केली आहे. त्यांना त्यांच्या जीवनात ज्या काही अडचणी आल्या आहेत त्यावर मात करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले आहेत. जे काही त्याला हवे होते ते पूर्ण झाले आहे. मी सर्व गोष्टी पाहत होतो. हा माझा भक्त आहे, जो त्याचा प्रिय आहे, जो त्याचा नातेवाईक आहे. आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांची काळजी घेत आहात. पण गंमत अशी आहे की ज्यांची तुम्ही आज काळजी घेत होता, ज्यांना तुम्ही मदत करत होता, ज्यांना तुम्ही पाठिंबा देत होता, ते आज तुमच्या विरोधात उभे राहिले आहेत. परिस्थिती पाहता तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. परिस्थिती गांभीर्याने घेऊ नये, कारण तुमचे स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आहेत आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःला बळकट करण्याची गरज आहे आणि तुमच्यातील विश्वासाचे बीज शक्य तितके मजबूत करणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही आतून मजबूत राहिलात, जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास बळकट केलात, तर तुमची परिस्थिती कशीही असो, तुम्ही कधीही हार मानणार नाही. तुम्ही त्यापुढे उभे राहाल आणि तितकीच प्रतिक्रिया द्याल. हा माझा शब्द आहे. मी तुला अशा प्रकारे परिपक्व केले आहे की परिस्थिती कोणतीही असो, तू सहजपणे सामोरे जाऊ शकतोस. त्यासाठी तुला कोणाच्याही मदतीची गरज लागणार नाही. माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या भल्यासाठी मी तुला खूप काही सांगितले आहे. माझ्या प्रिय भक्ता, तू लोकांचे कधीही ऐकू नकोस, कारण ते तुझा नाश करण्याचा विचार करत आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात तुमचा विजय सहज स्वीकारू शकता आणि तुमच्या आयुष्यात आनंदी राहू शकता. तुमच्या गरजा पूर्ण करणारे विचार त्यांच्यात सतत वावरत राहतात. पण माझ्या भक्तांनो, त्यांच्या विचारातून आणि कृतीतून काहीतरी घडणार आहे.
कारण तुमचा देव जे काही करेल ते घडेल, त्याहून अधिक काही घडणार नाही हे त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. म्हणूनच त्यांना विचार करू द्या. आता तुम्हाला त्यांना काहीही सांगण्याची आणि त्यांच्याशी तडजोड करण्याची गरज नाही. याचा तुमच्यावर खोलवर परिणाम होईल. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे की तुम्हाला परिस्थितीनुसार वागावे लागेल. बाकी तुझे स्वामी महाराज आपला निर्णय तुझ्या बाजूने देत राहतील. माझ्या भक्ता, या हजारो लोकांच्या लढ्यात फक्त तुझाच विजय होणार आहे. हजारो लोक असली तरी ते तुमचे नुकसान करू शकत नाही, पण तुम्ही एकटेच त्यात 1000 लोकांपेक्षा बलवान आहात. कारण मी तुमच्यात खूप शक्ती आणि इतके ज्ञान समाविष्ट केले आहे की तुम्ही हजारो लोकांवरही नियंत्रण ठेवू शकता. हा माझा विश्वास आहे आणि मला हेच पाहिजे आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण ज्ञानाची पूर्ण ताकद दाखवली पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ते करू शकाल आणि त्या हजारो लोकांना अपमानित करू शकाल. पण त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. तुला रात्रंदिवस कष्ट करावे लागतील. माझ्या भक्ता, ही गंभीर बाब गांभीर्याने घेणे तुझ्यासाठी चांगल्याचे आहे. कारण त्यात हजारो माणसे आहेत आणि तुम्ही एकटे आहात. ते हजारो बाजूंनी तुमच्यावर आक्रमण करू लागतील. त्यामुळे माझ्या भक्ता, त्यासाठी मला माझी शक्ती तुझ्या पक्षात सक्रिय करावी लागेल आणि तुम्हाला असा आशीर्वाद द्यावा लागेल की तुमच्या विरोधात असलेले सर्व हजारो लोक स्वतःला अशा प्रकारे वाचवतील की ज्याचा त्यांनी कधी विचार केला नसेल. आणि जे लोक तुम्हाला त्रास देण्याचे काम करत आहेत, हे अतिशय घातक आणि धोकादायक आहे. कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये. जर त्याने प्रगती केली असेल तर ती त्याच्या मेहनतीपेक्षा मोठी आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही त्याच्यासारखी मेहनत करून प्रगती करू शकता. पण तुमच्यात तेवढी हिंमत नाही. तुम्हाला फक्त इतरांचे सुख पाहण्याची चिंता असते. तुम्ही त्यावर तुमची प्रतिक्रिया व्यक्त करत नाही किंवा त्यानुसार वागण्याचा विचारही करत नाही. इथे तुझी इच्छा इतर लोकांची संपत्ती हिसकावून घेऊन ती तुझ्या ताब्यात घेण्याची आहे. पण माझ्या भक्ता, तुझ्या मनात एकदा विचार कर की हिसकावून घेतलेली आणि लुटलेली वस्तू एक ना एक दिवस संपेल. या सर्व गोष्टी नीट समजून घ्या आणि थोडा विचार करा आणि बघा की मी जे करतोय ते योग्य आहे का. असे नाही की मी जे काही करत आहे त्याचा परिणाम काही वेगळाच होईल आणि मला त्याची शिक्षाही वेगळीच मिळेल. कारण देव सर्व काही पाहत असतो. जर हे सर्व त्याच्या नजरेत असेल तर तो मला नक्कीच शिक्षा देईल आणि एवढी कठोर शिक्षा देईल की परिस्थिती आणि परिस्थितीचा विचार न करता मी जे काही चुकीचे केले असेल ते माझ्यासाठी खूप भयंकर असल्याचे सिद्ध होईल. माझ्यासाठी ते चुकीचे आहे. पण आज तुमची परिस्थिती कशी असू शकते, उद्या तुमची परिस्थिती वेगळी असू शकते. वेळ काही सांगता येत नाही. कोणत्या वेळी ती बदलली पाहिजे आणि आपली बाजू बदलली पाहिजे. ती दुसरी बाजू बनू शकते. म्हणूनच माझ्या भक्तांनो, वेळ सर्वात शक्तिशाली आहे. माझ्या भक्ता, जर तू आता सावध राहिला नाहीस तर काही काळातच तुझे सर्व काही नष्ट होईल आणि तुम्ही पाहत राहाल. कारण त्यांनी तुमच्यासाठी रचलेला कट हा सर्वात कठोर आहे. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे या कटातून ते तुमच्यावर मोठा हल्ला करणार आहेत. पण ती वेळ कधी येईल याची ते वाट पाहत आहेत. मग ताबडतोब तुमच्यावर हल्ला करतील आणि तुमचा पराभव करतील. भक्तांनो, जर स्वामी महाराजांवरती तुमची श्रद्धा असेल आणि त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आज स्वामी महाराजांनी मला अशी माहिती दिली आहे जी जाणून मला आनंद झाला आहे. आज त्यांनी मला हजारो लोकांपासून वाचवण्याचे जे काम केले आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज जर त्यांनी मला अशा प्रकारे सांगण्याचा आणि समजावून घेण्याचा प्रयत्न केला नसता तर मला आज काय होत आहे हे समजले नसते. आज स्वामी महाराजांनी मला स्वतःशी जोडण्याचे काम केले आहे जे ते कधीच करणार नव्हते. आज त्यांनी काहीही न बोलता माझी विनंती मान्य केली आहे. मला खूप आनंद होत आहे. आता मी काय करू? आज माझ्या स्वामी महाराजांनी माझ्यासमोर या सर्व गोष्टी मांडल्या आहेत ज्याबद्दल मला माहिती नव्हती. प्रत्येक गोष्ट सत्य आहे. एकही गोष्ट खोटी नाही आणि तेच घडले आहे. आज माझ्या स्वामींनी ते माझ्यासमोर आणले आहे. त्यांनी मला अतिशय अचूक माहिती दिली आहे. पण
पण आजपर्यंत मी माझ्या परमेश्वराला कोणाकडूनही सांगू शकलो नाही. पण माझ्या परमेश्वराने माझ्यासाठी अहोरात्र अशी महत्त्वाची माहिती काढली आहे. मी माझ्या स्वामी महाराजांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. काहीही झाले तरी मी माझ्या स्वामींना माझ्यापासून वेगळे करणार नाही. कारण आज त्यांनी माझ्या आयुष्यात जे सत्य प्रकट केले आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. आज मला ते समजले आहे. एखाद्याने आपल्या जीवनाची व्याख्या कशी करावी आणि 1000 किंवा 10,000 लोक मागे असले तरी स्वतःला मजबूत कसे करावे आणि विरोधकावर मात कशी करावी हे आज मला स्वामींनी शिकवले आहे. जे काही होणार आहे ते तुमच्या स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसारच होणार आहे. ते तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वामी महाराजांचे स्मरण करत राहा आणि तुम्ही तुमच्या समस्या त्यांच्यासमोर व्यक्त करा. माझ्या भक्ता, तुम्ही तुमचे जीवन प्रत्येक प्रकारे चांगले बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी ते चांगले बनवत राहीन. त्यात कितीही अडथळे आले तरी कोणीही त्यापासून दूर जाणार नाही. आयुष्य कितीही खडतर असो, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने हार मानली नाही तर त्याचा विजय नक्कीच असतो. अशा रीतीने त्यांना जिंकण्यासाठी संधी मिळते. तरीही ते कशावरही अवलंबून न राहता वेळ त्यांच्यासाठी सर्वात कठोर असते. भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद हवा असेल आणि तुमच्यातील कोणत्याही गोष्टीला स्वामी महाराजांकडून मान्यता मिळवायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक सुंदर कमेंट करा. तू माझा प्रिय भक्त आहेस म्हणून आजपर्यंत तू माझी पूजा केलीस, त्याचेच फळ आज तुम्हाला मिळत आहे. हे समजून घ्या की तुमच्या विरोधात उभे असलेल्या हजारो लोकांचा सामना तुमचे स्वामी महाराज करत आहेत. नाहीतर ती हजारो लोक तुमच्यावर अशा प्रकारे हल्ला करतात की तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. मी तोच आहे जो सुरुवातीपासून तुमचे रक्षण करत आहे आणि तुझ्या सुरक्षेची जबाबदारी मी घेतली आहे. ती मी माझ्या सर्व शक्तीने पूर्ण करीन. तू तुझ्या परमेश्वराचे आभार मानायला हवे. कारण आज तुमच्या परमेश्वराने तुमच्या जीवनाविषयी जे काही तपशीलवार वर्णन केले आहे ते खास तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या. तुमचे हजारो विरोधक तुमच्या विरोधात उभे होते. ते तुमच्यासाठी काहीही करू शकले असते. आज मी तुम्हाला त्यांच्या शब्दांबद्दल सांगून सावध केले आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, मी तुमचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. कारण आज मी तुमच्यासमोर जे काही मांडले आहे ते सर्व तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. भक्तांनो, आता माझी निरोप घेण्याची वेळ आली आहे. मी दुसऱ्या दिवशी पुढील संदेशासह परत येईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.